रुसून बसल्यामुळे माझा असा काही फायदा होईल मला वाटलंच नव्हतं. सांगते काय झालं, पण आधी गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचं रुटीन शेअर करते. तर काय आहे, की पहिले उठल्या-उठल्या देवापुढे हात केलं. आता तुम्ही म्हणाल, "हे काय केलं बरं हिने? नमाज-बिमाज पढते की काही?" तर नाही. आपला तो मंत्र आहे ना, कराग्रे वसती लक्ष्मी. तर मी हे प्रेग्नन्सीच्या वेळेला करायचे. आता त्यानंतर मग मी ते सोडून दिलं. पण आता चिनू लहान आहे. त्याला या गोष्टी पुढे कळाव्यात म्हणून मग मी हे परत सुरू केलं. सकाळी उठल्यानंतर मी कळते, की त्याने बघून परत माझ्यासारखं करावं. म्हणून ही सवय आता सुरुवात माझ्यापासूनच तर इकडे फटाफट पहिले सकाळची कामं आवरली मी. आता सकाळची कामं म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं तर चिनूचं खावं आणि त्यानंतर आपलं खावं. चिनूचं तर नेहमीचं जे आहे मी ॲपल आणि ओट्सचं दिलं आणि मग मी पण ओट्सचाच नाश्ता केला. ओट्सचा नाश्ता रेअर आहे. कारण ओट्स ना मी भाजून ठेवले होते एका डब्यामध्ये आणि मग मी ते सारखं विसरत होते. म्हटलं आज ते बनवूया नाही का, त्याच्यासाठी मग आपलंच नाश्ता बनवूया म्हणून मग मी तेच केलं. मला जे व्हेजीज हवे होते ते मी टाकले. हा नाश्ता दोघींसाठीच बनवला होता मी. फटाफट सगळी जेवणाची जी कामं आहेत ती आवरली मी, कारण आज मला जायचं होतं बाहेर. आता सांगते माझा फायदा काय झाला. जसं इतर लेडीजचा प्रॉब्लेम आहे, की आपल्याला घालायला व्यवस्थित कपडे नसतात. तसाच माझाही प्रॉब्लेम होता. म्हणून मग मी थोडा रुसवा, थोडा मस्का असा मारला नवऱ्याला आणि त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी घेतल्या. तर मग मी Zudio गेले. तिकडे पहिले मी कॉस्मेटिक जिथे लिपस्टिक आणि नेल पेंट वगैरे होते तिकडच्या सेक्शनमध्ये गेले. तिकडे मला जे हवं होतं ते घेतलं. परफ्यूम बघितले बट ते भेटले नाही. सँडल्स पण मला हिल्स हवे होते बट नाही भेटले. तर मग छान असं सगळ्या गोष्टी बघितल्या. मला टॉपचं कलेक्शन चांगलं आवडलं तिकडे म्हणून मग मी कुर्तीज आणखी घेतले. खूप काही गोष्टी घ्यायच्या होत्या बट त्या तिकडे मला भेटल्या नाही मनासारख्या. म्हणून जे भेटलं ते घेतलं आणि असा होता आजचा दिवस.